Welcome friends. Today we will continue our topic from science paper first, current electricity, and the topic is current flowing through a wire. आज आपल्याला जो टॉपिक स्टार्ट करायचा आहे करंट फ्लोइंग थ्रू अ वायर, ह्या टॉपिक पासून आज आपण कंटिन्यू करतो आहोत. आता इथे बघा की करंट फ्लोइंग थ्रू अ वायर याचा विचार करत असताना फर्स्ट as shown in figure, a conducting wire is not connected to any cell or battery. Then at that time free electron move randomly in different direction. So these electron suppose move in particular different types of the direction, they move at in randomly. म्हणजे ज्यावेळेस एखादी कंडक्टिंग वायर असते ती वायर जोपर्यंत एखाद्या कंडक्टिंग सेलला म्हणजे एखादी ती कनेक्ट आपण करत नाही तोपर्यंत ते जे इलेक्ट्रॉन असतात ते काय होतात रॅन्डम डायरेक्शनने मूव्ह होतात. आणि म्हणून मग आपण इथे काय म्हणू शकतो की as shown in particular figure, if conducting wire is not connected to any cell or battery, at that time particular electron move in the random direction. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की जोपर्यंत एखादा विद्युत वाहकता जर एखाद्या विद्युत घटाला जोडलेली नसेल तर त्यावेळी त्या तारेमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या दिशेला काय होत असतात मूव्ह होत असतात, वेगवेगळ्या दिशेला ते फिरत असतात. परंतु ज्यावेळेस तुम्ही ही जी वाहक तार आहे ती एखाद्या विद्युत घटाला कनेक्ट करतात, मीन्स वी कॅन से दॅट when the wire is connect, the two ends of the wire is connected to the two terminal of a cell, then electric force acts on the electron. Means when we connect to the particular cell or battery, at that time we can say that the electric force acts on the particular electron. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही याला एखाद्या बॅटरी किंवा सेलला कनेक्ट करता, म्हणजे आता लक्षात घ्या सपोज इथे काय केलेलं आहे तुम्ही सुरुवातीला हे जे इलेक्ट्रॉन होते ही वाहक तार होती, त्यामध्ये इलेक्ट्रॉन होते आणि हे इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या दिशेला मूव्ह होत होते. परंतु ज्यावेळेस तुम्ही ही जी कंडक्टिंग वायर आहे इट इज कनेक्टेड टू अ पर्टिक्युलर सेल और बॅटरी, at that time electric force acts on the particular that electron, and then we can say that being negatively charged electron they start moving from the negative means lower potential to the positive, it is a higher potential terminal of the cell as shown in figure. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही ही जी कंडक्टिंग वायर आहे ही कंडक्टिंग वायर एका पर्टिक्युलर सेलला किंवा बॅटरीला कनेक्ट करता त्यावेळेस आपल्या असं लक्षात येईल की या इलेक्ट्रॉन वरती इलेक्ट्रिक फोर्स ऍक्ट होतो आणि हा इलेक्ट्रिक फोर्स ऍक्ट झाल्यानंतर लोअर पोटेन्शियल टू द हायर पोटेन्शियल म्हणजेच या ठिकाणी निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉनचा काय होतो तर तो फ्लो त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. ड्यू टू द फ्लो ऑफ दीज इलेक्ट्रॉन्स current starts to flow through the wire. Means easily we can say that due to the flow of electron, electric current is flow through a wire. म्हणजे इलेक्ट्रॉनचा प्रवाह त्या वायर मध्ये जेव्हा निर्माण होतो त्या इलेक्ट्रॉनच्या प्रवाहामुळे विद्युत धारेचं वहन त्या वायर मधून होतं. And the motion of electron is irregular but there is a definite non-zero value of their average velocity. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की इलेक्ट्रॉनच्या प्रवाहामुळे विद्युत धारा वाहू लागते, पण ही जी इलेक्ट्रॉनची हालचाल असते ती हालचाल कशी असते इट इज इरेग्युलर. ती इलेक्ट्रॉनची हालचाल ही इरेग्युलर असते. इरेग्युलर म्हणजे कशी अनियमित असते आणि साधारणपणे या ठिकाणी इलेक्ट्रॉनची ही हालचाल अनियमित अशा सरासरी चालीने चालू असते. म्हणजे इथे त्यांनी स्टेटमेंट केले बघा the motion of electron is irregular but it is a definite non-zero value of their average velocity. म्हणजे त्याची जी वेलोसिटी आहे इट इज अ नॉन झिरो एव्हरेज वेलोसिटी म्हणजे एक निश्चित सरासरी चालीने त्याची त्या ठिकाणी काय असते वेलोसिटी असते. म्हणजे या पद्धतीने आपल्याला ही कन्सेप्ट सांगता येते.
म्हणजे पहिला मुद्दा तुमच्या पुढे मला जो क्लिअरली ठेवायचा आहे तो व्यवस्थितपणे लक्षात घ्या की माझा मेन पर्पज आहे की करंट फ्लोइंग थ्रू अ वायर, वायर मधून करंट फ्लो कसा होतो त्याची कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित विद्यार्थी मित्रांनो समजावून घ्यायची. मग आता हा करंट फ्लो होत असताना पहिली कन्सेप्ट इथे काय घेतलीये आपण, एक फक्त कंडक्टिंग वायर घेतलीये. ही कंडक्टिंग वायर घेतल्यानंतर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहेत, दे कॅन मूव्ह इन द रॅन्डम डायरेक्शन. There is a no connected to the particular conducting wire in any cell or the battery. At that time, their direction of the flow of electron is random. But when we connect the particular conducting wire to any cell or battery, at that time, electric force acts on the particular electron. And we can easily say that if the electric force acts on the particular electron, then they can move from the lower potential to the higher potential, means negative terminal to the positive terminal. And in this way, when that particular electron flow through a conducting wire, at that time electric current flow through wire. म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रॉनचं वहन होतं तेव्हा त्या ठिकाणी विद्युत धारा निर्माण होते. आणि ही जी विद्युत धारा आहे, शेवटचं स्टेटमेंट काय केलं तर प्रामुख्याने ही जी इलेक्ट्रॉनची हालचाल आहे ती कशी आहे, दिस मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इज रेग्युलर बट इट इज अ डेफिनाइट नॉन झिरो व्हॅल्यू ऑफ द एव्हरेज व्हेलॉसिटी. मग आता या ठिकाणी तुम्ही एक कन्सेप्ट सांगा की करंट फ्लोइंग थ्रू अ वायर, यावरती जर आपल्याला विचारलं एक्सप्लेन और राईट ए शॉर्ट नोट ऑन करंट फ्लोइंग थ्रू अ वायर, तर ही कन्सेप्ट तुमच्या व्यवस्थित लक्षात आली आहे का? बोला. हो सर. ओके, तुम्ही रिपीट करू शकता का? रिपीट करता. हे बघा, एक गोष्ट मी क्लिअर सांगतो बरं का, एखादी गोष्ट जर तुमच्या लक्षात नाही आली, तुम्हाला वाटलं तर ही गोष्ट थोडीशी फास्ट झालीये ती परत एक्सप्लेन करून सांगा. मी अतिशय हळूहळू पण तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे कुठेही घाई गडबड होणार नाही आपल्याकडून. म्हणजे जर एखाद्याच्या नाही लक्षात आलं कोणाच्या तरी मला रिपीट करून सांगितलं तरी चालेल. तर यामध्ये मला सांगा करंट फ्लोइंग थ्रू अ वायर ही कन्सेप्ट तुम्ही एकदा रिपीट करा म्हणजे मग मला लक्षात येईल. कोण सांगतंय? अथर्व येळाई सांगतो का? अथर्व, अथर्व आवाज येतोय का तुझ्यापर्यंत माझा? 70. अरे आवाज येतोय का? अरे माझा आवाज येतो आहे का तुमच्यापर्यंत? काहीतरी रिस्पॉन्स द्या म्हणजे मला समजेल. माझा आवाज येतोय का? येतोय सर. ओके सर परत एकदा सर परत एकदा सांगा. ऐका 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 ऐका, माझा जर आवाज तुमच्यापर्यंत येतोय ना तर मी जर जो प्रश्न विचारला ना कोणीतरी मला रिपीट करून सांगा ना. कोण बोलताय चला सांगा बरं. सर तो कॉन्सेप्ट परत रिपीट करा ना. हो सर परत रिपीट करा. ओके 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 ओके, परत रिपीट करतो, व्यवस्थित लक्षात घ्या. परत रिपीट करतो, मी तेच तुम्हाला सांगतोय. तुम्ही मला अगदी एक सांगू का विद्यार्थी मित्रांनो, अजिबात न घाबरता फ्रँकली सांगा. बघा आता परत एकदा कन्सेप्ट रिपीट करतो. आपला कन्सेप्ट काय आहे? करंट फ्लोइंग थ्रू अ वायर. आता करंट फ्लोइंग थ्रू अ वायर याचा अर्थ होतो तारेमधून जाणारी विद्युत धारा. म्हणजे आता तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्या, आपण बऱ्याच वेळा बघतो की रस्त्यावरती तुम्ही बघितलं असेल बघा, दोन पोलच्या मध्ये तारा असतात आणि त्याच्यामधून विद्युत धारेचं वहन होत असतं. तुम्ही कित्येक वेळा बघितलं असेल की एखाद्या ठिकाणी जर वायर लीक असेल आणि त्या ठिकाणी जर आपला चुकून हात लागला तर त्यावेळेस आपल्याला शॉक बसतो. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. मग हा का बसतो? त्याचं कारण काय तर तारेमधून विद्युत धारा वाहत असते असं आपण नेहमी म्हणतो की त्या तारेमध्ये करंट आहे. आपला शब्द काय असतो? तारेमध्ये करंट आहे. आता मग माझं तुम्हाला या ठिकाणी स्पष्टीकरण मला तुम्हाला काय द्यायचं ते लक्षात घ्या की या ठिकाणी या तारेमध्ये करंट आहे असं आपण जे विधान करतो त्याचा अर्थ काय तर त्या तारेमधून इलेक्ट्रॉनचा फ्लो होत असतो. आणि मग आपल्याला पहिली कन्सेप्ट काय समजावून घ्यायची आहे की हाऊ द करंट फ्लो थ्रू अ वायर. म्हणजे ऍक्च्युअल हाऊ करंट फ्लो थ्रू अ वायर म्हणजे तारेमधून विद्युत धारा कशी वाहते, हा माझा तुम्हाला स्पष्ट करण्याचा मुद्दा आहे. मग आता
इथे in particular figure, if we observe the figure 3.4a, then the electron move in the random direction when it is not connected to any cell or battery. म्हणजे ज्यावेळेस एक तुम्ही वाहक तार घेतली, त्या वाहक तारेमधले इलेक्ट्रॉन सुरुवातीला काय होणार आहे, वेगवेगळ्या दिशेला फिरणार आहेत. म्हणजे तुम्ही बघा, हा इलेक्ट्रॉन इकडे फिरतो, हा इलेक्ट्रॉन इकडे फिरतो, हा इकडे फिरतो, हा इकडे फिरतो, हा असा फिरतो. म्हणजे एखादी वाहक तार घेतली तर त्याच्यामधले इलेक्ट्रॉन काय होतात, वेगवेगळ्या दिशेला फिरतात. म्हणजे साधं उदाहरण देऊ का, ज्यावेळेस आपली शाळा असते तेव्हा शाळेची बेल वाजण्यापूर्वी तुम्ही मैदानावरती सगळे मित्र मैत्रिणी वेगवेगळ्या ठिकाणी इकडे तिकडे फिरत असतात. पण जेव्हा बेल वाजते तेव्हा प्रार्थनेला तुम्ही कशी येतात, एका रांगेत येऊन उभे राहतात. तसं ही जी वाहक तार असते, या वाहक तारेमधले इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या दिशेला फिरत असतात. पण ज्यावेळेस तुम्ही ही वाहक तार एका सेल किंवा बॅटरीला कनेक्ट करता, म्हणजे याचा अर्थ काय, when the particular conducting wire is connected to any cell or battery, then at that time that electron move from lower potential to the higher potential, that is negative terminal to the positive terminal. म्हणजे सरळ सरळ आहे की when the electron it is connected to any cell or battery, at that time that electron move in the straight line, means lower potential to higher potential. म्हणजे ज्यावेळेस ती जी सेल आहे, सॉरी ती जी वायर आहे, ती वायर तुम्ही एखाद्या सेल किंवा बॅटरीला कनेक्ट करता, तेव्हा काय होतं, तर इलेक्ट्रॉनचा प्रवाह हा निगेटिव्ह टर्मिनल कडून पॉझिटिव्ह टर्मिनल कडे सुरू होतो. ते एका सरळ रेषेमध्ये इलेक्ट्रॉन वहन करतात. आणि मग हे जे वहन आहे कुणाचं, इलेक्ट्रॉनचं. सो दॅट पर्टिक्युलर, आणि कशामुळे होतं, तर इलेक्ट्रिक फोर्स ऍक्ट्स ऑन द इलेक्ट्रॉन. हे वहन काय होतं, when it is connected to any cell or battery, at that time the electric force acts on the particular electron and they can move from the negative terminal to the positive terminal, and then we can easily say that the flow of electron causes the electric current. म्हणजे हे जे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन आहे, इट कॉजेस द इलेक्ट्रिक करंट इन अ पर्टिक्युलर वायर. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन प्रवाहित होतात, या इलेक्ट्रॉनचा प्रवाह, त्यामुळे त्या वायर मध्ये विद्युत धारा निर्माण होते. म्हणजे पहिला मुद्दा, वायर मध्ये इलेक्ट्रिक करंट का निर्माण होतो, तर तो भाग लक्षात ठेवा की इलेक्ट्रिक करंट फ्लो थ्रू अ वायर ड्यू टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनच्या फ्लो मुळे इलेक्ट्रिक करंट हा वायर मध्ये निर्माण होत असतो. आणि मग इलेक्ट्रॉनचा फ्लो का होतो, when it is connected to any cell or battery. जेव्हा ते एखाद्या सेल किंवा बॅटरीला कनेक्ट केले जातात, त्यावेळेस त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा, त्यामध्ये इलेक्ट्रिक फोर्स डेव्हलप होतो. आणि इलेक्ट्रिक फोर्स डेव्हलप झाल्यामुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रॉन मूव्ह होतात. आणि इलेक्ट्रॉन मूव्ह झाल्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, due to the flow of these electron, current starts flow through a wire. आणि मग आपण म्हणू this motion of electron is irregular but it is a definite non-zero value of their average velocity. म्हणजे हे जे मोशन आहे इलेक्ट्रॉनचं, ते काही निश्चित असं रेग्युलर नाहीये. म्हणजे जसं तुमचं त्या ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल जेव्हा त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन त्यामुळे फ्लो होतात, इलेक्ट्रिक फोर्स डेव्हलप होतो, तो फोर्स कमी जास्त असतो. त्यामुळे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं वहन हे निश्चित असं समांतर चालीने होत नाही, ते कमी अधिक प्रमाणात होतं. पण त्याच्या ऍव्हरेज स्पीडने त्या ठिकाणी काय होत असतो, तर ती इलेक्ट्रॉनची हालचाल ही चालू असते. सो माझा जो पर्पज होता अशा पद्धतीने, तर तुम्हाला तो काय व्यक्त करायचा होता, तर करंट फ्लोइंग थ्रू अ वायर. सो इन दिस वे वी कॅन इझिली से दॅट ड्यू टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन the current flow through a wire. आता कन्सेप्ट लक्षात आली आहे का? हो सर. ओके, मग आता रिपीट करू शकाल? ओके, आता रिपीट करू शकाल का तुम्ही? हो सर. हा सांगा बरं, आगाऊ तुम्ही सांगा. चला. If a conducting wire is not connected to a cell, its free electrons move randomly in all directions in the space between the atoms. When we connect the ends of the wire to the two terminals of a cell, electric force acts on the electrons.
being negatively charged. They start moving from the negative to the positive terminal of the cell. Due to the flow of this electron, current starts to flow through the wire. ओके. आणखी कुणी दुसरं रिपीट करू शकेल? सर आणखी एखाद्याने प्रयत्न करा कुणीतरी. आणखी कुणीतरी एक जण प्रयत्न करा. अरे मुलांमधून बोला कुणीतरी. चला दुसरं कोण सांगताय? स्वयंस्फूर्तीने ज्याला वाटतं मी सांगू शकते त्याने सांगा. चला अरे दुसरं कोणीतरी. सर मी हा चला चला समृद्धीशीर साठ बोला. तुम्ही बोला. तुम्ही बोलत होता आता. समृद्धीशीर साठ. If a conducting wire is not connected to a cell, its free electrons move randomly in all directions in the space between the atoms. When we connect the ends of the wire, we connect ends of the wire to the two terminals of a cell. Electric force acts on the electrons. Being negatively charged, they start moving from lower potential to the higher potential terminal of a cell. ओके 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 कंटिन्यू. एक कॉल आला होता कनेक्ट केला. कंटिन्यू करा. शिरसाट कंटिन्यू. शिरसाट कंटिन्यू करा. Due to the flow of these electrons, currents start to flow through the wire. This motion of electrons is irregular, but there is definite non-zero value. This average velocity. ओके व्हेरी गुड. बघा म्हणजे आता ही कन्सेप्ट तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात आली की करंट फ्लो थ्रू अ वायर. आता इथे आपल्याला एक आणखी खूप महत्वाची कन्सेप्ट लक्षात घ्यायची. बघा आता ही कन्सेप्ट आहे आपली इलेक्ट्रिक करंट. आता तुम्हाला प्रत्येकाला एक गोष्ट व्यवस्थित लक्षात आली. काय लक्षात आली आहे की हाऊ इलेक्ट्रिक करंट इज फॉर द इलेक्ट्रिक करंट इज फ्लो ड्यू टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. ही कन्सेप्ट आता सगळ्यांच्या लक्षात आली. म्हणजे an electric current is the flow of electron through a conductor. ही कन्सेप्ट तर लक्षात आली तुमच्या की इलेक्ट्रिक करंट का डेव्हलप होतो. इलेक्ट्रिक करंट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू अ कंडक्टर. म्हणजे वाहकामधून जो इलेक्ट्रॉनचा प्रवाह वाहतो त्यामुळे त्या ठिकाणी विद्युत धारा काय होते निर्माण होते. आता या ठिकाणी बघा क्वांटिटेटिव्हली करंट इज डिफाइंड ऍज. आता मला करंटची डेफिनेशन करायची आहे क्वांटिटेटिव्हली. म्हणजे आपल्याला आता करंट इलेक्ट्रिक करंट वी नो दॅट द सिम्बॉल फॉर करंट इज. आपल्याला इलेक्ट्रिक करंटचा सिम्बॉल सगळ्याला माहिती आहे. आता विद्यार्थी मित्रांनो माझा हेतू काय तो लक्षात घ्या. मला इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन तयार करायची. माझा जो मेन उद्देश आहे तो. सो हाऊ we define the electric current. आता इलेक्ट्रिक करंट तुमच्या लक्षात आलं काय. करंट इज फ्लो थ्रू अ इलेक्ट्रॉन थ्रू अ कंडक्टिंग वायर. मग आता इलेक्ट्रॉनचा कंडक्टिंग वायर मधून जो काही फ्लो आहे मग आता हा जो फ्लो होतो तो काही ठराविक वेळेमध्ये होतो. त्याला काही कालावधी लागतो. आणि मग यामध्ये बघा क्वांटिटेटिव्हली करंट इज डिफाइंड ऍज चार्ज पासिंग थ्रू अ कंडक्टर इन युनिट टाइम. मग काय म्हणता येईल आपल्याला चार्ज passing through a conductor. बघा का charge passing through a conductor. म्हणजे थोडक्यात याचा मीनिंग काय आहे. the charge passing through a conductor in unit time is called electric current. म्हणजे करंट ची डेफिनेशन ऍक्च्युअली काय आहे. the charge passing through a conductor in unit time. आता बघा चार्ज पासिंग थ्रू अ कंडक्टर. मग या ठिकाणी मी जेव्हा स्टेटमेंट असं करतो चार्ज पासिंग थ्रू अ कंडक्टर इन युनिट टाइम इन अ कंडक्टर देन वी कॅन से इट इज अ इलेक्ट्रिक करंट. मग आता चार्ज काय आहे आपला. तर चार्ज आहे क्यू. चार्ज तुम्हाला माहिती आहे इफ द चार्ज क्यू इज फ्लोइंग थ्रू अ क्रॉस सेक्शन ऑफ ए कंडक्टर इन टाइम टी. मग आपण चार्ज कशाने व्यक्त करतो क्यू ने व्यक्त करतो. आणि टाइम कशाने व्यक्त करतो तर टी ने व्यक्त करतो. म्हणजे या ठिकाणी इझिली काय सांगू शकतो आता लक्षात घ्या. I इज इक्वल टू क्यू अपॉन टी.
बघा हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे आपल्याला याच्यावरती प्रॉब्लेम पण या फॉर्म्युल्यावरती सॉल्व्ह करायला विचारले जातात. सो I is equal to Q upon T, where Q is the charge, T is the time, and I is the electric current. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की I is electric current, Q is charge, and T is the time. We can say if Q is the charge flowing through a cross section of a conductor in time t, then we can say that the current I is equal to Q upon T. The unit of the charge in SI unit is coulomb. आता आपल्याला हे माहिती आहे की हा जो Q आहे तर या Q चं SI युनिट काय आहे coulomb आहे. ते मी तुम्हाला मागच्या लेक्चरला पण सांगितलं होतं. We know that the SI unit of the charge is the coulomb. As well as in case of the time it is a second. त्या टाइमचं पण युनिट मी तुम्हाला सांगितलं होतं. याचं युनिट काय आहे सेकंड. आणि तुमचा जो इलेक्ट्रिक करंट आहे त्याचं युनिट पण आपल्याला माहिती आहे इट इज अ एम्पियर. याचं युनिट काय आहे एम्पियर. म्हणजे आता विद्यार्थी मित्रांनो एक कन्सेप्ट लक्षात ठेवा म्हणजे मी तुम्हाला ती विचारणार आहे की डिफाइन 1 एम्पियर. आता हा जो चार्ज आहे we know that the SI unit of charge is coulomb. Second, time its unit is second, and here electric current its unit is ampere. So according to your opinion, my question is what is 1 ampere or how you will define 1 ampere. आता तुम्ही या ठिकाणी 1 एम्पियर ही टर्म कशी डिफाइन करू शकता ते मला तुम्ही सांगा. 1 ampere One is- current One is said to ampere flow current in a is said to- one ampere current is said to flow in a conductor. Charge flows every second. ओके लक्ष द्या. आता सगळे मुलं ऍट अ टाइम बरोबर बोलतायत. मी एकेकाला विचारतो. पहिलं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघू आपण. 1 एम्पियर इज इक्वल टू एकाने बोला फक्त मला नाव सांगा. एकाने बोला मी विचारतो. आता मला इथे स्क्रीन वरती कुणाचं नाव दिसतंय गोयकर. गोयकर चला फ्रंट मला पहिला गोयकरचं नाव दिसतंय. गोयकर बोलू शकतोय सांगू शकतोय अथर्व One बोला. one column millisecond. एक मिनिट बाकीचे बोलणार नाही. गोयकर बोलतोय. गोयकरला बोलू देत फक्त. बाकीच्यांचे माईक बंद असतील. गोयकर तू सांग चल. One column upon 1 millisecond. 1 coulomb upon 1 second. व्हेरी गुड. बघा आता 1 coulomb upon 1 second is equal to 1 ampere. आता या ठिकाणी अथर्वने सांगितलेली टर्म अतिशय करेक्ट आहे. आता त्यानंतर मला आता पहिल्यांदा जे बोलत होतात त्यांनी सांगा की मला आता याला वर्ड मध्ये कन्वर्ट करायचं की व्हॉट इज 1 एम्पियर. मग आता याला कसं करणार आता बोला. अरे बोला ना आता पहिल्यांदा. charge flow in 1 second then the current is 1 ampere. In every second. पहिल्यांदा पालवे सांगा आणि नंतर शिरसाट बोला. काय होतं दोन एकाच वेळेस बोलले की आता पहिली When 1 coulomb charge when Huh? 1 coulomb charge flows in 1 second then the current flow is 1 ampere. व्हेरी गुड अगदी करेक्ट आहे. आता शिरसाट तुम्ही सांगा. 1 ampere current said to be flow in conductor if 1 coulomb बोला शिरसाट बोला. बोला शिरसाट आवाज येतोय ना. 1 ampere current is said sir. to flow in conductor if 1 coulomb charge flow through in every second. Okay. If 1 coulomb of charge passing through a conductor in every second, then current is 1 ampere. बघा सिंपल कन्सेप्ट आहे की या ठिकाणी 1 coulomb of charge is passing through a conductor in 1 second, then the current flowing through a wire is 1 ampere. मग आपल्याला ही कन्सेप्ट त्या ठिकाणी सांगता येते. मग आता हा जो 1 एम्पियर जो आहे मग या ठिकाणी 1 मिली एम्पियर इज इक्वल टू 10 raised to -3
ampere. Also 1 microampere is equal to 10 raised to minus 6 ampere. ह्या टर्म आपण मागच्या लेक्चरला बघितलेल्या आहेत, तरी पण परत एकदा मी तुम्हाला रिपीट करतो. तर या ठिकाणी आपल्याला जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात, तर मी या ठिकाणी आपण काय करू, प्रॉब्लेम शेवटी काही महत्वाच्या प्रॉब्लेम वरती डिस्कशन करू. सुरुवातीला थेरॉटिकल भाग पूर्ण आपण बघू आणि मग सेपरेट एक प्रॉब्लेमचा सेशन घेऊन त्याच्यावरचे प्रॉब्लेम आपण बघू. आपल्याला मागच्या चॅप्टरवरचे पण थोडे काही प्रॉब्लेम, ते फक्त प्रॉब्लेम मी इथे का नाही घेतले तर काय होतं, जरा त्याला व्यवस्थित समजून घ्यायला ऑनलाईनला थोडी अडचण येते. समोर जेव्हा येईल तेव्हा मी प्रॉब्लेम त्याच्यासाठी मागे ठेवले होते. तर बघू आपण कशी परिस्थिती होईल तशी. पण या ठिकाणी ह्या सगळ्या थेरॉटिकल कन्सेप्ट जे आहेत ते आपण आता व्यवस्थितपणे समजावून घेऊया. तर आता इथे बघा, आज एक अत्यंत महत्वाचा यानंतरचा कन्सेप्ट तुमच्या पुढे मला ठेवायचा आहे की ज्याच्यावरती आपल्याला प्रॅक्टिकल पण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो एक लॉ आहे तो आपल्याला अगदी जोपर्यंत आपण फिजिक्स त्या ठिकाणी स्टडी करू तिथपर्यंत आहे. इट इज अ ओहम्स लॉ. यावरती आपल्याला प्रॅक्टिकल देखील स्टडी करायचंय, तेव्हा मी तुमच्याशी आणखी सविस्तर करूया. बघा, ओहम्स लॉ हा एक महत्वाचा लॉ आहे जो ऑलवेज परीक्षेला 3 मार्काला जवळपास येतोच आणि म्हणून हा व्यवस्थितपणे समजावून घ्या. त्याला वेळ गेला तरी चालेल, नाही लक्षात आलं तर मला वारंवार रिपीट करायला सांगा, पण त्याला परफेक्ट करून घ्या. आता ओहम्स लॉ हा प्रकार काय तो सांगतो पहिल्यांदा. द रिलेशनशिप बिटवीन द करंट flowing through a wire and the potential difference across its end is obtained from the law that was given by the German scientist George Simon Ohm. हे पहिली कन्सेप्ट, हा लॉ काय आहे, कशाशी रिलेटेड आहे, तर ती गोष्ट आपण समजावून घेतली पाहिजे. द रिलेशनशिप बिटवीन द करंट I and potential difference. The relationship between the current I and potential difference, that particular concept was discovered by the German scientist George Simon Ohm. तर हा जो जर्मन सायंटिस्ट आहे ओहम, त्यांनी काय केलं तर करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स यांच्यामधला जो संबंध आहे, यांच्यामधलं जे रिलेशन आहे ते रिलेशन काय केलेलं आहे, फाइंड आउट केलेलं आहे. बघा मग, सो स्टुडंट, द जर्मन सायंटिस्ट जॉन सायमन ओहम is put forth his theory related to the electric current and potential difference. Means he can say the relation between the current and the potential difference. त्याने काय केलं, पोटेन्शियल डिफरन्स आणि करंट मधला रिलेशन सांगितलं. आता बघा, हे रिलेशन सांगताना त्यांनी स्टेटमेंट काय केलं ते महत्वाचं आहे. ते असं म्हणतात, इफ द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट. हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. काय, फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट. फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे काय, वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना. आता तुम्ही म्हणाल वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना म्हणजे काय, मग त्यामध्ये द लेंथ ऑफ द वायर, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, टेम्परेचर, इट्स डायमीटर एक्सेट्रा, दिस टर्म रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे याचा अर्थ, जर तुम्ही एखाद्या वाहकाचा अभ्यास करताय, वाहक तारेचा अभ्यास करताय, तर त्यावेळेस तिच्या सगळ्या फिजिकल पॅरामीटर त्या कशा असल्या पाहिजेत, कॉन्स्टंट असल्या पाहिजेत. इफ द फिजिकल कंडिशन of the particular conducting wire is constant, then he can say that the current flowing through a wire is directly proportional to the potential difference between two ends. Okay. Current flowing through a wire is directly proportional to the potential difference between two ends. That's a statement. If the physical condition or physical state of a conductor remains constant, then I is directly proportional to V. आता पहिलं स्टेटमेंट तुमच्या लक्षात आलं का, म्हणजे त्या ओहमचं जे स्टेटमेंट होतं, ओहमचं जे मत होतं, ते मत काय होतं, त्याने काय स्टेटमेंट केलं, इफ द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट
then electric current flowing through a wire is directly proportional to the potential difference between two ends. हे त्याचं स्टेटमेंट होतं. हे लक्षात आलंय का तुमच्या? हो सर. ओके, मला रिपीट करून सांगता? Yes, sir. हा सांगा. सानप तुम्ही Yes. सानप बोला. सानप If बोला. the Conductor remains constant, the current remains flow constant, the conductor remains constant, the current flow is directly proportional to the potential difference between its 2 points. एक मिनिट, पहिल्यांदा आता एकाच वेळेस कुठे बोलताय? ऐका, एक मिनिट ऐका. तुम्ही बोलू नका, मी सांगतो कुठे तुम्ही सांगायचं ते. पहिल्यांदा वैभवी सानप तुम्ही सांगा, नंतर सुसला दे तुम्ही सांगा, आणि सृष्टी तुम्ही पण सांगा. थांबा, मी नंतर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतो. आता वैभवी सानप त्यांना बोलू द्या. सानप, वैभवी सानप. If the physical state of a conductor remains constant, the current flowing through is directly proportional to the potential difference between its two ends. Then I is a constant to V. बरं. सृष्टी तुपे. If the physical state of a conductor remains constant, the current flowing through is directly proportional to the potential difference between its two ends. ओके, आणि एक श्रेया पुढे नाव नाही लक्षात आलं. श्रेया कुठेतरी होतं. आय थिंक श्रेया. If the physical state of a conductor remains constant, the current I flowing through it is directly proportional to the potential difference V between its two ends. ओके, आता याच्यानंतर जो प्रश्न विचारेल तो प्रांजल त्यावेळेस तुम्ही सांगा. आता ऐका, पुढचा प्रश्न प्रांजल तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं मी जेव्हा विचारेन तेव्हा. आता ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली आहे, कारण तुम्ही पण बोलत होता, त्यामुळे मी एकेकाला प्रत्येकाला संधी देतो जे जे बोलू इच्छित आहेत त्यांना. आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी असं आपण म्हटलं होतं. मग आता आपल्याला हा प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल जो आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल हा सिम्बॉल काढायचा आहे, त्याच्याऐवजी कॉन्स्टंट घ्यायचा आहे. मग इथे बघा आपण आय इज इक्वल टू, तुम्हाला माहिती आहे आपण मॅथमॅटिक्स मध्ये एक टर्म घेतो कॉन्स्टंट के इंटू व्ही. आता हा जो आहे तुमचा के जो आहे ते काय घेतलाय आपण? इट इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. अँड वी नो दॅट आय इज इक्वल टू 1/k इंटू व्ही. आता हा 1/k जो आहे तर इट इज अ 1/k हा रेजिस्टन्स असतो. इट इज अ आर, याला स्थिरांक म्हणतात. ही एक टर्म आहे ती त्याने ग्राह्य केलेली आहे, ग्राह्य पकडलेली आहे. म्हणजे आय इज इक्वल टू 1/k इंटू व्ही. बट 1/k इज नथिंग बट द आर. ही टर्म काय प्रमाण आहे? इट इज अ रेजिस्टन्स. याला रेजिस्टन्स म्हणतात. पुढे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे वाहकाचा रोध आहे. इथे त्यांनी काय केलेलं आहे? हा कॉन्स्टंट टर्म घेतलेली आहे. आणि मग आता इथे बघा की if we put the values of 1/k is equal to the r, put these values in equation number 1, याला मी equation number 1 म्हणतो. Put the value of 1/k in equation number 1, then we get, मग आपल्याला काय येईल बघा आता? I is equal to बोला, इथे काय येईल मग? I is equal to R into V. I is equal to R into V. Very good, बरोबर. I is equal to R into V. मग आपल्याला स्टेटमेंट काय येणार आहे? I is equal to R into V. मग आता हा R कुठून आलाय? हा 1/k ऐवजी आपण R घेतला, कारण का? Therefore 1/k is equal to R. It is a proportionality constant. And then R is equal to, आता तुम्ही सांगा R is equal to काय? V upon I. V upon I. ओके, व्हेरी गुड. R is equal to काय असेल आपलं? V upon I. किंवा बघा V is equal to, बघा तुम्हाला सांगा V is equal to काय येईल बरं? I into R. I into R. ओके, एक्झॅक्टली करेक्ट. बघा या ठिकाणी R is equal to V upon I or V is equal to IR, दोन्ही पण स्टेटमेंट आहे. म्हणजे आपल्याला V is equal to IR किंवा R is equal to V upon I. It is called as the Ohm's law.
आणि यालाच ओहम्स लॉ म्हणतात. हे जे सूत्र आहे त्या सूत्रालाच ओहम्स लॉ म्हणतात. हे परीक्षेला 3 मार्काला येतं. अत्यंत सोपं आहे बघा. इट इज आस्क फॉर 3 मार्क्स. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. मग त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं? 3 मार्काला जर हा प्रश्न आला तर त्याचं स्टेटमेंट देऊन तुम्हाला काय करावं लागतं? त्याला प्रूव्ह करावं लागतं. आणि हे स्टेटमेंट जे आहे मग त्यावेळेस आपण परत एकदा बघा. If the physical state of the conductor remains constant at that time, current flowing through a wire is directly proportional to the potential difference. I is directly proportional to V. Then I is equal to K into V, where K is the proportionality constant. Then I is equal to 1 upon K into V, 1 upon K into V, where 1 upon K is equal to R. It is a term for proportionality constant, and then I is equal to R into V. The value of 1 upon K is equal to R. So put this value to equation number 1. I is equal to R into V, or we can say that I is equal to V upon I, or V is equal to I into R. म्हणजे आपण काय करू शकतो? या दोन्ही ठिकाणी सांगू शकतो. It is called as the Ohm's law. This formula is called as the Ohm's law. मग आता या ठिकाणी प्रांजल सर मी सांगू. ओके ओके प्रांजल ओके बोला प्रांजल The German scientist Ohm says that if the physical state of a conductor remains constant, the current flowing through it is directly proportional to the voltage between its two ends. I is directly proportional to V. I is equal to K into V when the I is directly proportional to V and the K is constant of proportionality. I is equal to I upon K into V. I upon K is equal to resistance of a conductor. आवाज नाही येत. Then I is equal to R into V. कुणाला आवाज नव्हता आला त्यांना लक्षात नाही आलेलं का? परत मी रिपीट करेल नसेल लक्षात आलं तर. कुणाला नव्हतं समजलं? कुणीतरी मला म्हटलं सर आवाज येत नाहीये. कुणाला नाही आवाज आलेला? अरे बोला काही घाबरू नका. म्हणजे मी परत रिपीट करेल नसेल लक्षात आलं तर. कुणाला तरी समजलं नाहीये का? म्हणजे माझा आवाज आला नाही की आता ज्या उत्तर देत होत्या त्यांचा आवाज नाही आला? म्हणजे अडचण कुठे आहे नेमकी? अरे बोला बोला समजेल. जर तुम्ही बोललात तर अडचण लक्षात येईल आपल्या. कुणाला प्रॉब्लेम आलेला होता? तुमचा आला सर. ओके ज्यांनी उत्तर दिलेलं नाही त्यांचं आलं. ओके काही हरकत नाही. समृद्धी आता मला वाटतं कुणी उत्तर दिलेलं होतं? अरे आता पालवेने उत्तर दिलं होतं ना? हो सर. ओके समृद्धी शिरसाट तुम्ही पण उत्तर देत होता. थोडं मोठ्या आवाजात उत्तर द्या. समृद्धी शिरसाट बोला. समृद्धी बोला. If the physical state of a conductor remains constant, थोडं मोठ्या आवाजात बोला फक्त. हा बोला समृद्धी कंटिन्यू. कंटिन्यू करा शिरसाट कंटिन्यू करा. बोला शिरसाट कंटिन्यू. आवाज येतोय का शिरसाट? त्यांना काहीतरी प्रॉब्लेम येतोय दिसतोय. दुसरं कोणी कंटिन्यू करते का? शिरसाटला आय थिंक काहीतरी प्रॉब्लेम आहे. दुसरं कोणी कंटिन्यू करताय? सर मी. ओके आगाव सर मी. आगाव सुष्मिता. If the physical state of a conductor remains constant, the current flowing through it is directly proportional to the potential difference between its two ends. Therefore, I is directly proportional to V. I is equal to direct proportional काढून टाकण्यासाठी K is equal to constant घ्यायचा म्हणून I is equal to KV. Then I into 1 upon KV. 1 upon KV is R. Therefore, a resistance of the conductor. Therefore, 1 into I into R is equal to V.
and V is equal to IR or R is equal to V upon I. ओके, व्हेरी गुड. बघा, खूप छान कन्सेप्ट सांगितली आहे. आता आपण या ठिकाणी तुमची ही गोष्ट लक्षात आली की ओहमचा जो लॉ आहे तो तुमच्या लक्षात आलेला आहे. आता फक्त एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, बघा तुम्हाला याच्यावरती विचार करता येईल का? आता इथे हा जो रेजिस्टन्स आहे ना, याचं युनिट आहे ओहम. आता लक्षात घ्या बरं का, मला प्रश्न काय विचारायचा आहे. वी नो दॅट द युनिट ऑफ रेजिस्टन्स इज ओहम. of the volt ampere. सर आवाज येत नाही. ओके ओके, एक कॉल आलेला होता, परत रिपीट करतो मी. हा जो रेजिस्टन्स आहे त्याचं युनिट आहे ओहम. इट इज इंडिकेटेड बाय दिस सिम्बॉल. हा ओहमचा सिम्बॉल. त्याच्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स युनिट इज व्होल्ट अँड इलेक्ट्रिक करंट इट्स युनिट इज एम्पियर. ओके, देन व्हॉट इज 1 ओहम रेजिस्टन्स. बघा प्रश्न परत एकदा मी व्यवस्थित रिपीट करतो. आता हे जे सूत्र आहे या सूत्रावरून आपल्याला रोधाचं SI एकक जे आहे ते मिळवता येते. विभवांतर तुम्हाला माहिती आहे, विभवांतर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. हा जो आहे तो इट इज अ व्होल्ट. देन विद्युतधारा म्हणजे इलेक्ट्रिक करंट, इट इज मेजर्ड इन एम्पियर. देन द पोटेन्शियल डिफरन्स, sorry, if potential difference is measured in the volt, electric current is measured in the ampere, then we know that 1 ohm, आता आपल्याला 1 ohm resistance या ठिकाणी काढायचा. हा जो आहे तो 1 ohm काढायचा. मग 1 ohm is equal to काय येणार आहे? पोटेन्शियल डिफरन्स 1 volt upon 1 ampere. 1 volt upon 1 ampere. 1 ohm is equal to 1 volt upon 1 ampere. ही जी आपली टर्म आहे. मग आता माझा तुम्हाला प्रश्न काय आहे, व्हॉट इज 1 ohm. समजा मी जर तुम्हाला प्रश्न विचारला डिफाइन 1 ohm, तर त्यावेळेस त्याचं उत्तर कसं सांगणार मग? प्रश्न In 1 ampere current flow. If 1 ampere current flows through the conductor, then 1 volt potential difference is applied. 1 ampere is the Potential conductor of the difference of the conductor is 1 ohm. बघा, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला हीच गोष्ट वारंवार रिपीट करतो की ऍट अ टाइम एक जण जर बोलत असेल ना, तर बाकीच्यांनी स्वतःच त्या ठिकाणी काय करा, स्टॉप व्हा. म्हणजे आपल्याला कुणाचं तरी एकाचं बोलणं व्यवस्थितपणे ऐकायला येतं. इथे तुम्ही जर कंटिन्यू सगळे ऍट अ ग्लान्स जर बोललात तर मग काय होईल ते माझ्याही लक्षात नाही येणार. त्यामुळे आता कुणीतरी एकाने फक्त सांगा मला, एकेकाने बोलत चला. Sir, मी- If 1 ampere current flows through a conductor when the 1 volt potential difference is applied between its end, then the resistance of the conductor is 1 ohm. ओके, व्हेरी गुड. आता शिव मंदळे माझ्या स्क्रीनवरती नाव आलं होतं, त्यांनी If 1 ampere current flows through the conductor when 1 volt protein difference is applied between its ends, then a resistance of the conductor is 1 ohm. ओके, व्हेरी गुड. चला, मुलं पण त्या ठिकाणी बोलले की मग बरं वाटतं सगळे, कारण तेच त्याच नावाव्यतिरिक्त फलके एक बोलत होते, श्रद्धा फलके. If 1 ampere current flow through a conductor when 1 volt potential difference is applied between its end, then the resistance of the conductor is 1 ohm. ओके, व्हेरी गुड. आता नवीन कुणीतरी बोलतं का रे? म्हणजे आता नेहमी फक्त शिरसाट, त्याच्यानंतर सृष्टी तुपे, प्रांजल पालवे या मुली सोडून बाकीच्यांनी कुणीतरी सांगा, कारण 3-4 जे वारंवार उत्तर देतात ते माझ्या लक्षात आहे की आगराव, पालवे, तुपे, ह्या आता 2 जणांनी नवीन सांगितलं. आणखी कुणीतरी ज्यांनी उत्तर दिलेलंच नाही असं कुणीतरी बोला. मी सांगू? ओके, नाव सांगा पहिलं, मला लक्षात येईल. श्रेया सुसलानी. ओके ओके ओके, बोला श्रेया, बोला बोला ना, सांगा.
If 1 ampere current flows through a conductor when 1 volt potential difference is applied across it, its resultance is 1 ohm. ओके, व्हेरी गुड. बघा आता, इफ 1 एम्पियर करंट फ्लोज थ्रू अ कंडक्टर. आता सिंपल कन्सेप्ट आहे. इफ 1 एम्पियर करंट फ्लोज थ्रू अ कंडक्टर म्हणजे एखाद्या वाहकामधून किती करंट फ्लो होतो? 1 एम्पियर करंट फ्लो होतो. If 1 ampere current flows through a conductor when 1 volt potential difference applied between two terminal, म्हणजे वाहकाच्या दोन टोकामध्ये 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स त्या ठिकाणी निर्माण होत असताना जर 1 एम्पियर इतकी विद्युत धारा वाहत असेल तर त्या ठिकाणी वी कॅन से दॅट रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज 1 ओहम. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण रेजिस्टन्स हा शब्द प्रयोग आतापर्यंत केला, पण ऍक्च्युअल व्हॉट इज रेजिस्टन्स? हा रेजिस्टन्स तुम्हाला व्याख्या कळाली याची, पण नेमकं रेजिस्टन्स हा प्रकार काय आहे तर तो या ठिकाणी लक्षात घ्या. रेजिस्टन्स अँड रेजिस्टिव्हिटी अशा दोन टर्म आहेत. मग आपल्याला इथे लक्षात घ्यायचंय की व्हॉट इज रेजिस्टन्स. हा रेजिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल काय आहे ते आपण व्यवस्थित लक्षात घेऊ. बघा, आपण मागे एक फिगर बघितली होती, फिगर 3.4. काय फिगर होती? परत एकदा मी रिपीट करतो. The figure 3.4a indicates that electrons are moved in the random direction when it is not connected to the any cell or battery. आपण हे बघितलेलं आहे. काय बघितलं होतं की there are a large number of free electrons in a conductor, they constant move in the random motion. म्हणजे there are large number of the conductor electron and they move in the random direction. हे इलेक्ट्रॉन काय मूव्ह होतात असं आपण सर आवाज कट होतो. आवाज नाही येत. आवाज कट झाला. आवाज नाही येत. सर आवाज नाही. ओके, आता आवाज येईल. ते मध्ये काय होत आहे, मुलं एक दोन कॉल आले होते मध्ये, ते कॉल आला की तितक्या वेळापुरता आवाज डिस्कंटिन्यू होतो. मी परत एकदा रिपीट करतो आणि कॉल जर आला तर मी पुन्हा एकदा बॅकला जाऊन पहिल्यापासून रिपीट करेन. काही काळजी. सर आवाज परत आवाज नाही. स्टॉप झाले. ओके, आता झाली का कंटिन्यू? तर एक मुलगा वारंवार कॉल करतोय बघा. ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय होतो तो पण सांगतो मी तुम्हाला. त्याच्या लक्षात येत नाही, मी वारंवार कट केल्यानंतरही त्याने ते कॉल नाही करायला पाहिजे. मी प्रत्येक वेळेस सांगतोय, पण कुणाला तरी प्रॉब्लेम आला की लेक्चर मध्ये खूप कॉल करतात मुलं, म्हणून हा प्रॉब्लेम आहे. आता झालंय का क्लिअर? अरे आता क्लिअर झालंय का? हो सर. हो सर. Yes, sir. हो सर. ओके. आणि ऐका ना मुलांना, जर एखाद्या मुलाचा परत कॉल आला तर कट करेपर्यंत आता प्रतिक्रिया देऊ नका. माझ्या लक्षात येईल, मी लगेच परत रिपीट येऊन व्यवस्थित सांगेन. माझा उद्देश नीट लक्षात घ्या, कारण टर्म समजणं महत्वाचं आहे. मला तुम्हाला रेजिस्टन्स म्हणजे नेमकं काय आहे, त्याचा मिनिंग काय आहे तो तुमच्या पुढे ठेवायचा आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की इन अ पर्टिक्युलर कंडक्टिंग वायर the electrons, it is not connected to any cell or battery. At that time they move in the random direction. म्हणजे आता तुम्हाला एक कन्सेप्ट माहिती आहे की जोपर्यंत एखादी कंडक्टिंग वायर एखाद्या बॅटरी किंवा सेलला आपण कनेक्ट करत नाही तोपर्यंत त्यातले जे इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रॉन काय होतात, रॅन्डम डायरेक्शनला मूव्ह होत असतात. आता विद्यार्थी मित्रांनो, हे इलेक्ट्रॉन रॅन्डम डायरेक्शनला मूव्ह होत असताना when a potential difference is applied between two ends of the conductor, this electron starts moving from the lower potential to the higher potential. तुम्हाला हे पण माहिती आहे, if the potential difference is applied between them म्हणजे it is connected to any cell or battery, याचा दुसरा अर्थ तो होतो की when that particular conducting wire is connected to any cell or battery, at that time electric force is applied on the electron and they can move from lower potential to higher potential. इथपर्यंतची कन्सेप्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता मला याची पुढची कन्सेप्ट सांगायची. आता याच्या पुढे काय आहे बघा, this directional motion of electron causes the flow of current. इथपर्यंतचा भाग तुम्हाला माहिती आहे. मग आता हा फ्लो ऑफ करंट जेव्हा होतो म्हणजे ज्यावेळेस तुम्ही
याला एखाद्या सेल किंवा बॅटरीला कनेक्ट करता त्यावेळी त्याच्यामधून इलेक्ट्रॉन जो आहे त्याचा फ्लो होतो, म्हणजेच इलेक्ट्रिक करंट त्यामधून काय होतो, प्रवाहित होतो. मूव्हिंग इलेक्ट्रॉन स्ट्राइक्स द ॲटम अँड आयन्स which lie along their path. आता हा मात्र महत्वाचा पाहिजे. काय म्हटलं बघा, मूव्हिंग इलेक्ट्रॉन स्ट्राइक्स. मूव्हिंग इलेक्ट्रॉन स्ट्राइक म्हणजे काय होतं की हे जे इलेक्ट्रॉन मूव्ह होतात ते स्ट्राइक होतात म्हणजे आदळतात. कुणावरती आदळतात ते, द ॲटम अँड आयन्स which lie along their path. which lie along their path म्हणजे त्यांच्या मार्गामध्ये येणारे इतर जे काही अणू आहेत त्यांच्यावरती हे इलेक्ट्रॉन आदळतात. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, such a collision cause the hindrance. such a collision cause the hindrance. hindrance म्हणजे अडथळा, collision म्हणजे टक्कर. such a collision मी इथे व्यवस्थित लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. such a collision cause hindrance म्हणजे काय की such a collision ती होणारी टक्कर it cause the hindrance. कशाला hindrance करते, to the flow of electron. hindrance कुणाला आहे, to flow of electron. बघा ना, such a collision cause hindrance to the flow of electron and that hindrance is called the resistance of the conductor. that hindrance is called the resistance of the conductor. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की हे जे इलेक्ट्रॉन आहेत हे इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी काय होत आहे, त्यांच्या मार्गांमध्ये येणारे इतर जे काही अणू आहेत किंवा आयन आहेत त्याच्यावरती हे आदळतात. आणि आदळल्यामुळे काय होतं, तर या आघातामुळे इलेक्ट्रॉनच्या गतीला अडथळा निर्माण होतो आणि थोडक्यात त्या विद्युत धारेला विरोध होतो. याचा दुसरा अर्थ काय होतो, अडथळा निर्माण होतो म्हणजे काय, विद्युत धारेला विरोध निर्माण होतो. मी एक सोपं उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. समजा तुम्ही एक ट्रॅक आहे, 200 मीटर 400 मीटरचा ट्रॅक आहे आणि त्या ट्रॅक वरती तुम्ही काय करताय, धावताय. अचानकपणे तुम्हाला कोणीतरी आडवं आलं तर काय होईल, तुम्ही त्याच्यावरती जाऊन आदळाल, तुमची टक्कर होईल. आणि तुमची टक्कर झाली की अल्टिमेटली तुमची जी गती आहे ती गती काय होईल, कमी होईल का जादा होईल, कमी होईल. ऐका, तुमची गती कमी होईल. आणि तुमची गती कमी होते मग त्या ठिकाणी तुमची समोरच्या बरोबर जी टक्कर झाली आहे त्या टक्कर झाली म्हणजे काय, त्याने तुम्हाला काय केलं, अडथळा आणला, तुमच्या गतीला अडथळा आणला. मग तो झाला तुमचा रोध, रेजिस्टन्स. तो काय झाला, रेजिस्टन्स. त्याला रेजिस्टन्स म्हणायचं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात कन्सेप्ट लक्षात घ्या. इथपर्यंतचा भाग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वाहक तारेमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात दे कॅन मूव्ह रॅन्डम डायरेक्शन when it is connected to any cell or battery. At that time electron move in the negative terminal to the positive terminal, and then if they move from that particular direction at that time they strike a particular atoms and the ions, and then the their flow is decreases or their direction of the motion is the particular electron decreases, and so easily we can say that the particular moving electrons strike the atoms and the ions which lie along their path. Such a collision causes hindrance. Such a collision causes hindrance to the flow of electron, and then it opposes the current. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी काय म्हणू आपण, इट अपोज द करंट. अपोज म्हणजे विरोध करणे, करंट म्हणजे विद्युत धारा. तो काय करतो, विद्युत धारेला विरोध करतो आणि त्या ठिकाणी त्याला रोध असे म्हणतात. इट इज कॉल्ड ॲज द रेजिस्टन्स. मग आता तुम्हाला सांगता येईल का व्हॉट इज रेजिस्टन्स, आता सांगता येईल का व्हॉट इज रेजिस्टन्स. अरे बोला ना, व्हॉट इज रेजिस्टन्स तुम्ही सांगू शकाल. Resistance oppose the current. Strike the atoms. व्यवस्थित सांगा, व्यवस्थित सांगा. बघा इथून जरी सांगितलं तरी चालेल की
the directional Moving motion electrons of strike the electron. atoms and ions which lie along their path. Such collisions causes hindrance to the flow of electrons and oppose the current. This hindrance is called the resistance of the conductor. Okay, very good. बघा, की moving electron strike the atom and ions which lie along their path. मी तुम्हाला सांगितलं तर चालेल. म्हणजे आपण सरळ म्हणू. We know that the moving electron flows through a wire. When they are moved from a particular conducting wire, at that time they strike the atoms and ions lie along their path, and such a collision causes the hindrance to the flow of electron and oppose the current. म्हणजे ज्यावेळेस त्यांचं वहन होतं त्यावेळेस त्यांच्या मार्गामध्ये येणारे इतर आयन जे आहेत त्यांच्यावरती ते काय होतात, आदळतात, आणि आदळल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या करंटला किंवा त्यांची जी काही विद्युत धारा आहे त्या विद्युत धारेला काय होतो, अडथळा निर्माण होतो, आणि यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, रोध अशा प्रकारची टर्म या ठिकाणी वापरतो. तर इथे आता आपला वेळ संपलेला आहे, 9:59 झालेत आज. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पुढच्या लेक्चरला रेजिस्टिव्हिटी म्हणून यामध्ये पुढची एक टर्म आहे, ती रेजिस्टिव्हिटी टर्म आपण या ठिकाणी समजावून घेऊ. तर मला पहिल्यांदा एक सांगा, आजपर्यंत या चॅप्टर मध्ये आपण ज्या ज्या कन्सेप्ट बघितलेल्या आहेत यामध्ये कुठे कुणाला डाऊट आहे का? नाही सर. नाही ओके, व्यवस्थित स्टडी करा. तुम्हाला कधीही एक गोष्ट सांगतो मी, तुम्हाला कुठेही वाटलं की सर हा टॉपिक थोडा फास्ट झाला, तो लक्षात नाही आला, तर आपण वारंवार रिपीट करू. म्हणजे माझा अजिबात कुठेही घाई गडबड करून तुम्हाला शिकवण्याचा हेतू नाहीये. एक गोष्ट मी प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही 10 वेळेस रिपीट करायला सांगा तरी पण मी रिपीट करेन, फक्त ती कन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे, हा माझा अत्यंत प्रामाणिक हेतू आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, कोणतीही कन्सेप्ट न समजता पुढे जाऊ नका. खरं तर आपण समोरासमोर क्लासमध्ये असतो ना, तर याच्याही पेक्षा आणखी खूप मुलांना विचारलं असतं, समोरासमोर बोलण्यात आणखी फरक पडतो. व्हर्च्युअल मध्ये कधी कधी काय होतं, नेटवर्क वगैरे इश्यू करतात, अडचण येते, त्यामुळे हरकत नाही. एक परत एकदा रिपीट करतोय, आज तुम्ही 11 वाजता शाळेमध्ये येणार आहात. माझ्याकडे टेस्ट जमा करताना सांगतो, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. टेस्ट नंबर 1, 2 आणि 3 व्यवस्थितपणे तुम्ही काय करायची, एकाखाली एक क्रमाने 3 टेस्ट लावायचे. आज येताना तुम्हाला व्यवस्थित सगळ्या शिक्षकांना तुमच्या टेस्ट जमा करायच्या आहेत. मी काल तुम्हाला परत टाकल्या होत्या, पेज नंबर सुद्धा टाकले होते. या टेस्ट खूप महत्वाच्या आहेत, त्या शासनाच्या आहेत. म्हणून मी तुम्हाला उलट एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला ब्रिज कोर्सच्या रेग्युलर रोजचा जो होमवर्क होता त्याच्यातून मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगत आलेलो आहे. हे काही आज सांगत नाही, 1.5 महिन्यापासून सांगतोय आपण. म्हणून व्यवस्थित तुम्ही टेस्ट सोडवलेले असतील, हे मार्क कदाचित तुमचे अंतिम मूल्यमापनात पकडले जाऊ शकतात, याला मात्र तुम्ही दुर्लक्ष करू नका. आणि म्हणून व्यवस्थितपणे तुम्ही सोडवलेल्या टेस्ट आमच्याकडे आज 11 वाजता शाळेमध्ये या, जमा करा, आणि मग त्या ठिकाणी तुमचं काम बरंचसं सोपं होईल. तर ओके, आज जे विद्यार्थी जॉईन झाले त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. अजूनही मला म्हणावी तशी संख्या त्या ठिकाणी जॉईन होताना दिसत नाही. काल टेस्टला सुद्धा फक्त 34 मुलं काहीतरी प्रेझेंट होते, तर ती काही बरोबर नाहीये. सर्व विद्यार्थ्यांनी टेस्टला जॉईन होत चला, त्यानंतर लेक्चरला जॉईन होत चला, म्हणजे काय होईल, तुम्हाला सगळा टॉपिक समजेल. आणि तुम्हाला सांगतो, या परिस्थितीत जो शिकेल तोच टिकेल, नाही शिकला तर मात्र तुम्हाला अडचणी येऊ शकतील. शेवटी आपण शाळेचं काही सांगू शकतो, तो आपल्या भाग नाहीये. ओके, सो आता आपण या ठिकाणी थांबूया. कुणाची काही अडचण नसेल एक्सेप्ट करतो. बोला बोला पटकन. उद्या टेस्ट जर उद्या आणून दिले तर चालणार नाही का? उद्या कदाचित सुट्टी असेल शाळेला, मोहरम आहे उद्या. आज काही अडचण होती का बेटा तुला? आज अडचण आहे का? नाही सर. हो सर, मी लांब राहतो त्याच्यामुळे सर. जर एखाद्याची जेन्युइन चालेल, पण सगळ्यांनी नाही. एखाद्याची खूप काहीतरी गंभीर अडचण असेल तर त्याने मला अडचण सांगायची आणि परवा टेस्ट आणून द्यायची, नाही तर बाकी सगळ्यांनी आज टेस्ट घेऊन यायचे, कारण आपल्याला त्या जमा करायच्या. ते शासकीय रेकॉर्ड आहे.
सो खूपच गंभीर अडचण असेल तरी एखाद्या मुलाचं मी ऍडजस्ट करेल. मात्र उद्या येऊ नका, उद्या मोहरमची सुट्टी आहे शाळेला, परवा यावं लागेल, इतकं लक्षात ठेवा. सो ओके, थांबूयात आपण. हो सर. हॅव अ नाईस डे. ओके, हॅव अ नाईस डे. Bye, अगेन वेलकम. बाय सर. ओके, बाय. बाय सर.